आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रेवती, अगं तुला खरं नाही वाटत आहे का? अगं मी स्वतः ऐकलंय माझ्या कानाने, या कानाने ऐकलंय मी. तू पुष्पा रुद्रला सांगत होता गौरी आणि तो दोघंही लग्नानंतर इथेच राहणार आहेत, कुठे जाणार नाहीये. आणि रुद्रने पण काही विरोध नाही केला. राजन आणि नंदिनी तर काय, ते तर तयारच आहे दोघांचं थाटामाटात लग्न करून द्यायला. मग काय, ह्या पैठणकरांच्या बंगल्यातच दोघं नवरा बायको ठाण मांडून बसणार. गप्प बस गा. परत परत तेच का सांगतेस? मला माहितीये मला सगळं. रेवती, अगं तुम्ही मीटिंग फिक्स करा, मी येतो. हा काय नाही, तुम्हाला नाही, आपलं ठरलं त्याप्रमाणेच करूया. हा तुम्ही काय करतोयस? तू महत्वाचं बोलत होतो. अरे हे काय कमी महत्वाचं आहे का? कामं खोळंबलेत पुष्पा. अरे इकडे माझ्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झालाय. काय झालंय आता? तुझ्याशिवाय काहीच जमत नाही मला. काय करायचं काय पण आता? असं काय करतोयस? सांगितलं ना तुला, मी गौरीजीला प्रपोज करायचा प्रयत्न केला पण नाही जमलं. आता ह्यात न जमण्यासारखं काय आहे? अरे हिम्मतच होत नाहीये माझी. गौरीजींना बघितलं की सगळा कॉन्फिडन्सच निघून जातोय. ए काय काय करतोयस काय तू? विल यू मॅरी मी? काय काय वेडेपणा आहे हा? अरे वेडेपणा नाही, प्रॅक्टिस करतोय. त्याशिवाय अवघड आहे रे माझं. अरे कसली आली आहे प्रॅक्टिस? आणि माझ्या समोर करून काय होणार आहे तुझं? रुद्र यार प्लीज असं करू नकोस ना. तू सोडून कोणाची मदत घेणार आहे मी? एक तूच तर आहेस ना मला समजून घेणारा. प्लीज यार रुद्र, प्लीज मदत कर. ही रिंग गौरीजींच्या पोटात घालण्यासाठी मदत कर ना प्लीज. मी 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 हात जोडतो, पाया पडतो मी तुझ्या पाया. काय सोड. माझ्या प्रेमासाठी माझ्या सगळ्यात प्रेमाच्या माणसाकडून मदत नाही घेणार तर कोणाकडून घेणार? तू कर ना यार मदत प्लीज. ठीक आहे ठीक आहे, सांग काय करू? थांब जरा विचार करू दे. केलास विचार? करू की नको? कर, थोडं पटकन कर ना. सुचलं? तू एक काम कर, एक डिनर डेट प्लॅन कर. कॅन्डल लाईट डिनर. तुला आमचं जुळवायचंय का मोडायचंय? म्हणजे अरे गौरीजींना हॉटेल मधलं खायला काही आवडत नाही ना. बिट्टीच्या प्रश्नाची उत्तरं तूच देत होतास ना, तूच विसरलायस. एक आयडिया आहे. काय? कॅम्प फायर कर. मस्त थंडी आहे, रात्रीच्या थंडीत गौरीजी आणि तू. हे बेस्ट आहे. शेकोटीची ऊब माझ्या प्रेमालाही ऊब मिळवून देईल. झालं? चला घ्या आता आपल्या बॅगा भरायला. अगं ही मेड ह्या घराची मालकीण होणार आहे आता. आपल्यालाच तिची हाजी करावी लागेल. ह्या म्हातारपणात त्या मेडच्या ऑर्डर पाळण्यापेक्षा आपण जाऊया गो इथनं. नाहीतर ह्या दोघांच्या लग्नाची भांडी घासून बसावी लागेल आपल्याला. आई जरा शांत राहा तू. अगं मला शांत करून काय होणार आहे? लग्न करून तुझी शत्रू या घरात कायमची ठाण मांडून बसणार आहे. लग्न झालं तर ना? म्हणजे कॅम्प फायरचा प्लॅन करताय काय? आता गौरी अग्निभोवती सप्तपदी नाही चालणार. पुष्पाची स्वप्न आणि गौरी दोन्ही आगीत जळून
खाक होती. आई, आजचं काम फत्ते झालं ना की तुझ्या नातवाला काहीतरी गोड खायला दे. काय आयडिया दिली त्याने मला. म्हणजे उद्याची हेडलाईन सांगते तुला. थंडीचा वाढता कहर, कॅम्प फायरच्या आगीत एकीचा बळी. चंदूशेठ, ते काय करताय? अरे चूल पेटते चूल. तुला नसेल माहित ना? अहो चंदूशेठ, हे मी करतोय ना, तुला नाही कळणार. काय तू जा तिकडे जा. रुद्र, यांना का घेतलंय आपल्या सोबत? आपण केलं असतं ना. ते करतायत ना, करू दे ना त्यांना. तुम्ही करा. हा करतो करतो. रुद्र, ऐक ना, बोल ना. आपला प्लॅन वर्क होईल ना? मला भीती वाटते रे. आता कसली भीती? मला जमेल ना? जमेल. नक्की? म्हणजे गौरीजी रागवणार तर नाहीत ना? त्या हो म्हणतील ना? हो रे बाबा, नको टेन्शन घेऊस आता. बर, होईल ना सगळं नीट? शक्य नाही. काय? हे चूल पेटणं शक्य नाही. एक काम कर, गॅस आणायला लागेल. तू सिलेंडर आण, मी गॅस आणतो. हा रुद्र, तुम्ही दोघांनी बाजूला व्हा. जा बाजूला व्हा. मी पेटवतो. थोडा माझी सूड आहे. चला पिंट्या, पातेला घेऊन ये जा. पातेला कशाला? आता खिचडी काय पातेला लागेल ना. पातेला लागेल, तांदूळ लागतील, पाणी लागेल थोडं. अहो चंदूशेठ, आपण खिचडी नाही करत आहोत. काय मेनू चेंज केला मला सांगितलं नाही. काही नाही, जे काय करायचं ते मी करतो, तुम्ही राहू द्या. काय राहू दे, पण काय करतो तू? ए सगळं नीट लागलंय ना? ए चंप्या, अहो काय 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 करतोय? आहे सगळी तयारी छान. काय हवंय मदत? हा, सगळं लागलंय ना? हो. ओके, काही प्रॉब्लेम नाही ना? नाही रे बाबा. आलो इथं बघितलं. चंदूशेठ ते बघताय. ऐक ना रुद्र, मला वाटतं आपला प्लॅन चुकलाय. आता काय झालं? अरे मला एकांतात जमत नव्हतं, मग सगळ्यांसमोर कसं प्रपोज करू मी गौरीजींना? जमेल रे बाबा. आणि नाही जमलं तर? सांगतोय ना जमेल. अरे तुला स्वतःवर विश्वास नाही तर निदान माझ्यावर तरी आहे ना. आहे म्हणजे आहेच. तू माझा राम, मी तुझा हनुमान. ए झालं तुझं. जा सगळ्यांना बोलवून आणतो. जा. येस सर. अरे होळी रे होळी, अरे पूर्णाची पोळी. अरे होळी रे होळी, चंदूशेठ, पूर्णाची. चंदूशेठ. होळी नाहीये ही, शेकोटी आहे. कॅम्प फायर. शेकोटी? मग याच्यावर काय शिजवायचं? प्रेम. प्रेम? प्रेम तुम्ही नाचा. चालू. ए होळी रे, नाही होळी नाही, शेकोटी रे शेकोटी, शेकोटी रे शेकोटी. चेक केलंस ना? पेट्रोलच आहे ना हे? मी चेक केलंय ग, पण तू विचार केलायस का? काय बोलतेस आई?
रेवती, अगं नको ना ग हे असं करू. आता तू खोडं घालणार आहेस माझ्या प्लॅन मध्ये? अगं खोडा नाही घालत आहे, पण तू पुन्हा एकदा विचार कर. धोक्याचं आहे हे, आपल्याच अंगाशी येईल. तुझा माझ्यावर विश्वास नाही? काहीतरी शंका का काढतेस? अगं तसं नाही कर रेवती, पण त्या गौरीला घराबाहेर काढता काढता आपल्यालाच घराबाहेर काढतील. आधी तर नुसतं घराबाहेर गेलो असतो, पण आता तर जेलमध्ये जावं लागेल आपल्याला. रेवती, मला नाही फासावर चढायचं. ए आई, कुणी फासावर नाही चढवत येतो. कुणाला काहीही कळणार नाही. तरीही मला भीती वाटते रेवती. हा पण प्लॅन फसला तर? तुझ्या जिभेचं काय करू ग मी? जर साथ देता येत नसेल ना, तर आडकाठी तरी करत जाऊ नकोस. आडकाठी नाही करत आहे ग, सावध करतेय तुला. आई आहे ना शेवटी मी तुझी. हो ना? मग हे माझी आई जर वेळ निघून गेली ना, तर हीच पिठू अंगावर उचलावं लागेल मला. अरे अरे काय आहे काय हे? ते रुद्रदादांनी जेवण ठेवलंय बाहेर. आता चूल पेटवलीये, फक्त जेवण करायचं बाकी आहे. चंदू, त्याला शेकोटी म्हणतात. शेकोटीवर पण जेवण बनवतात? पण आज अचानक शेकोटी वगैरे? हो ना, नाही म्हणजे थंडी खूप वाढली आज, पण तरी असं अचानक. असू दे ग, छान आहे कल्पना. मला तरी आवडली कल्पना. काय तेवढी ऊब मिळेल. बाय द वे, ही कल्पना कोणाची आहे? रुद्र, हो म्हणजे बऱ्याच दिवसात आपण असं थंडीत एकत्र जमलो नव्हतो ना, म्हणून मग हा प्लॅन केला रुद्रने. हो ना रुद्र? बर, वा वा. बर, प्लॅन उत्तम आहे. नाही पण आता करायचं काय? फक्त शेकत बसायचं का? नाही नाही, अजून मोठा प्लॅन आहे ना. पण आपण आधी बसून घेऊयात. नंदाई, राजन काका या ना तिकडे. या. तुम्ही शेताई, तुम्ही पण बसून घ्या ना प्लीज. या नंदाई, राजन काका बसा. रेवती, प्लॅन फसणार नाही ना खरंच? गप्प बस. काय रे पुष्पा, सगळ्यांना बसवतोयस? तुझी होणारी बायको आणि मुलगी कुठे आहे? अरे हो की, गौरीजी आणि बिट्टी आलेच नाहीत. चंदू शेठ, हा, त्यांना बोलवा ना. त्यांना कोणाला? माझ्या होणाऱ्या बायकोला. कोण तुझी बायको? अहो गौरीजी आणि बिट्टीला पण बोलवा ना. तू कुठे आहे? अहो मागे तुमच्या. अरे मग असं बोल ना, गौरीला होळी खेळायला बोलवायचंय ते. अरे होळी होळी, पुरणाची पोळी, होळी रे होळी, पुरणाची पोळी.
होळी रे होळी, अरे होळी रे होळी. इथे कशाला आलो मी? हा, चंद्राबाई चंद्राबाई चंद्राबाई, ओ चंद्राबाई, ओ चंद्राबाई, चंद्राबाई, चंद्राबाई. आता कोण चंद्राबाई? तुझं नाव काय? गौरी. हा गौरी गौरी. हा तुला बोलवलंय सगळ्यांनी. मला कशासाठी? ते मी चूल पेटवली, तुला भाकरी करायची. भाकरी? अहो पण सगळ्यांची जेवण झाली आहेत. पण आता चूल तर पेटवली ना मी. तुला माहितीये त्यांना चूलच पेटवता येत नव्हती, मी अशी बसकन पेटवली. बरं झालं पेटवली, नाही तर उपाशी राहिले असते सगळे. चंदू काका तुम्ही काय बोलताय? नीट आठवा बरं, कुणी कशासाठी का बोलवलं ते. मला सगळं आठवत आहे. तुला बोलवलंय मी, चूल पेटवली, मग रुद्रदादा बोलले की ही शेकोटी आहे. शेकोटी शेकोटी शेकोटी. हळू हळू, ती झोपलीये. हळूहळू शेकोटी पेटवली, मग सगळे जमले, मग तुला बोलवलं. चल. अहो बिट्टी झोपलीये, तिला सोडून मी कशी येणार? हा बिट्टीला पण बोलवलंय. बिट्टी ए बाळा उठ. तिला नका उठवू, तिला उद्या शाळेत जायचंय. तुला नाही जायचं ना शाळेत, मग तू चल. चंदू काका तुम्ही सांगाल का त्यांना मला नाही जमणार यायला ते? ठीक आहे, मग त्यांना सांगतो की बायको नाही येते म्हणून. म्हणजे? ते तुमच्या नवऱ्याने सांगितलंय माझ्या बायकोला घेऊन ये, जर नाही आली तर मग ते रुद्रदादांना वाईट वाटेल. नक्कीच पुष्पाजींनी काहीतरी ठरवलं असणार. काय करू मी? गेले नाही तर त्यांना वाईट वाटेल. बरं एक काम कर, तू घे झोपून. मी त्यांना सांगतो की गौरी झोपली म्हणून बिट्टीला यायला जमत नाही. हा चंदू काका मी येते. एक काय ते ठरव ना. येते की नाही येते. एकदा म्हणते मी नाही येत, एकदा म्हणते मी येते. आता येते ना तू? एक काम करा, तुम्ही पुढे जा, मी येते.